राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली, पहिली आन्सर की आली, पण अजूनही कळत नाहीये की नेमकं राज्यसेवेवर फोकस करू, वनसेवा करू म्हणजे फॉरेस्ट, का संयुक्तकडेच मोर्चा वळवू. मला असं वाटतं याच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत बरेचसे मला कॉल, मेसेजेस आणि काही विद्यार्थी ऑफलाईनला येऊन भेटले. मला असं वाटलं की सगळ्यांना वैयक्तिक लेवलला सांगण्यापेक्षा एक कॉमन व्हिडिओ बनवून आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरांवर एक चर्चा करूया. आणि त्याचसाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो MPSC एक्झाम मंत्रामध्ये. आणि आपण डिस्कस करूयात की नेमकं पुढील दिशा काय असली पाहिजे. पुढे येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत, जसं आत्ता इमिडिएटली म्हटलं ते 21 डिसेंबरची संयुक्तची पूर्वपरीक्षा आहे, त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे, त्यानंतर वनसेवेची मुख्य परीक्षा आहे, पुढे येणारी 26ची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे. या सगळ्या अनुषंगाने नेमकं काय केलं पाहिजे, यात एक पहिली गोष्ट जी आपण क्लिअर केली पाहिजे, आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल, एक निर्णय घ्यावा लागेल, ठोस निर्णय घ्यावा लागेल, थोडीशी रिस्क त्या ठिकाणी घ्यावं लागेल जर आपल्याला चांगला रिवॉर्ड पाहिजे असेल तर. आणि त्या अनुषंगाने काय काय करता येऊ शकते चर्चा करूया. सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर मला असं वाटतं वनसेवेच्या बाबतीमध्ये निश्चितपणे चांगली अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी आहे. स्कोअरच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं 118 च्या कमी पण लागू शकतो एखादं कट ऑफ. तर इतकं तरी कमीत कमी तुम्ही त्या ठिकाणी काय केलं पाहिजे की प्लस जे आहेत त्यांनी तयारी करायला पाहिजे. बरं, आता इथे गंमत काय होती की सर मी फॉरेस्टला आणि सिव्हिलला म्हणजे राज्यसेवेला दोन्हीला पण इलिजिबल आहे, तर मग मी काय करू. इथे दोन गोष्टी लक्षात घ्या. फॉरेस्टमध्ये 2 पेपर आहेत, 2 पेपर, ऑप्शनल 1 प्लस ऑप्शनल 2, ऑप्शनल 1 प्लस ऑप्शनल 2. फक्त 2च पेपर आहेत मुख्यसाठी. ह्या 2च पेपरची आपल्याला तयारी करायची. पण आता इथे जर बघितलं ना अपॉर्च्युनिटी, ज्यांना एलिजिबल आहे ते निश्चितपणे करू शकतात. त्याच्यात 2 निगेटिव्ह पॉईंट जे आहेत जे मला जाणवले ते एक, फक्त 2025लाच अपॉर्च्युनिटी आहे. पुढे 26ला ऍड येईल का नाही हे पण माहित नाही. समजा तुम्ही फॉरेस्टची तयारी केली, बरोबर आहे, आणि अनफॉर्च्युनेटली तुमचं सिलेक्शन झालं नाही, तर तुम्हाला परत राज्यसेवा करायची म्हटलं तर परत पहिल्यापासून पाढे सुरू करावे लागतील. आधी मेन्स करावे लागेल, मग प्रिलिम्स करावे लागेल, आणि पुढची जी प्रिलिम्स आहे त्याच्या आधीपर्यंत तुम्हाला कळणार पण नाही तुमची फॉरेस्ट क्लिअर होईल का नाही होईल. म्हणजे त्या प्रिलिम्सला जर तुमचा स्कोअर क्लिअर झाला मग परत राज्यसेवा करायची म्हटलं तर पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा पहिल्यांदाच मेन्सची तयारी करतो आणि लगेच पास होतो असं होणार नाही. कारण 25ला बऱ्यापैकी अपॉर्च्युनिटी राज्यसेवेमधली कमी होऊन जाईल, उरली थोडीफार अपॉर्च्युनिटी जी 26ला राहील. त्यासाठी ऑलरेडी आता जे फेल होत आहेत ते मेन्सची तयारी करून असणार आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला कॉम्पिट करावं लागेल. सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा असणार आहे. ज्यांना असं वाटतं कुठेतरी की आपण जर फॉरेस्टमध्ये 100% दिलं तरी आपलं होऊ शकणार नाही, त्यांनी सरळ राज्यसेवेकडे शिफ्ट करायला काही हरकत नाही. कारण परत फॉरेस्टची एवढी मोठी ऍड कमीत कमी येईल असं अजिबात वाटत नाही. आणि मग कमी जागा असतील, परत चान्सेस त्या ठिकाणी कमी होऊन जातात. दुसरी महत्वाची गोष्ट फॉरेस्टच्या बाबतीमध्ये एक आपल्याला बघता येईल की फॉरेस्टमध्ये काय झालं की जागा जास्त असल्यामुळं कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. कॉम्पिटिशन प्रचंड. का की प्रत्येकाला असं वाटलं, या वर्षीचा फॉरेस्टचा रिझल्ट बघितला, अरे 8-8 दिवसात 2-2 दिवसात पोरांनी अभ्यास करून पोस्ट काढली, आपणही जर एवढा वेळ असेल तर आपणही काढू शकतो. आणि याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की जे प्रिव्हियस ज्यांनी UPSCची तयारी केलेली आहे आधी, त्यातल्यात UPSC फॉरेस्टची असे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी आल्यामुळं कॉम्पिटिशन जी आहे तर ती परत वाढलेली आहे. म्हणजे आता त्यांना कॉम्पिट करणं या लेवलला थोडंसं डिफिकल्ट त्या ठिकाणी जाऊ शकतं. अजून एक गोष्ट याच्यामध्ये, ऑप्शनल, ज्यांचा ऍग्री ऑप्शनल आहे त्यांनी जर बघितलं तर यावर्षी फॉरेस्टच्या मेन्समध्ये बऱ्यापैकी ऍग्रिकल्चर ऑप्शनलला मार्क ओव्हरऑल कमी दिलेत. ज्यांचा फॉरेस्ट्री होता, ज्यांचा जिओलॉजी होता, ज्यांचा ऍग्री इंजिनिअरिंग होता किंवा ज्यांचा असा बॉटनी सारखा विषय होता, त्यांना बऱ्यापैकी मार्क ॲज कम्पेअर्ड टू ऍग्रिकल्चर दिलेले आहेत. समजा तुम्ही पूर्ण चांगली तयारी केली, तुमचा अभ्यास पण चांगला आहे, आणि जर ओव्हरऑल ऍग्रिकल्चर ऑप्शनलला कमी मार्क दिले, तुमचा एक जर ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल तर मात्र तुम्हाला परत कॉम्पिट करणं फार अवघड होऊन बसतं, जे ह्या वर्षी आपण बघितलेलं आहे. मला माझं काही म्हणणं बघा, कुठलं निगेटिव्ह करा हे करा, फक्त तुमच्या समोर ह्या फॅक्ट असल्या पाहिजेत. या फॅक्टला समोर ठेवून तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे. फक्त याच नाही, अजून तुम्ही बाकीच्यांना विचारून, सिनियर सोबत डिस्कस करून, तुमचे मित्र, मेंटर्स किंवा ज्यांना तुम्ही फॉलो करताय त्यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेणं अपेक्षित असतं. आता पॉझिटिव्हच्या बाबतीमध्ये जर बघितलं मी तुम्हाला तर एक, जागा भरपूर आहेत. दुसरं पॉझिटिव्ह, पेपर 2च आहेत. पेपर फक्त 2च आपल्याला द्यायचे. ह्या 2 जमेच्या बाजू आहेत. कशाच्या बाबतीमध्ये? फॉरेस्टच्या जागेमध्ये. तिसरी जमेची बाजू म्हटलं तर वेळ भरपूर आहे.
वेळ त्या ठिकाणी भरपूर आहे, म्हणजे मे मध्ये होणारी परीक्षा आपल्याला वेळ भरपूर त्या ठिकाणी, एवढे पॉझिटिव्ह आहेत एवढे निगेटिव्ह आहेत, ह्या सगळ्या अनुषंगाने तुम्ही विचार करू शकता. त्यातल्यात माझं असं म्हणणं राहील, जे पहिल्यांदाच फॉरेस्टची तयारी करतायत, त्यांनी आतापर्यंत काहीही केलेलं नाही, त्यांनी थोडंसं काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. आता राहिला प्रश्न संयुक्ताच्या बाबतीमध्ये. संयुक्ताच्या बाबतीमध्ये सगळ्यात मला वाटतं पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे की जागा आताही बऱ्यापैकी आहेत, बरोबर आहे. त्यानंतर दुसरी काय की लवकर परीक्षा आहे, बरोबर आहे. त्यानंतर अजून काय की मेन्स फक्त 2च पेपर आहेत, बरोबर आहे. त्यानंतर अजून पॉझिटिव्ह गोष्ट कुठली आहे का कंबाईनच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ऑलरेडी आपण ऑब्जेक्टिव्हची तयारी जर केलेली असेल तर बऱ्यापैकी गोष्टी सेमच आहेत, यात काही वेगळं नाहीये, बरोबर आहे. आता जेव्हा आपण संयुक्तच्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार करतो त्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, कॉम्पिटिशन प्रचंड वाढलेली आहे. का माहितीये का? हेच सगळे ऑब्जेक्टिव्हचे विद्यार्थी आल्यामुळं ही कॉम्पिटिशन प्रचंड वाढलेली आहे. दुसरी गोष्ट, मार्जिन ऑफ एरर सगळ्यात कमी आहे, मार्जिन ऑफ एरर सर्वात कमी आहे. एक प्रश्न जर तुमचा सोपा चुकला तर बाकीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांचा बरोबर राहणार, तुम्ही त्यांना कॉम्पिट करू शकत नाही आणि सगळा खेळ जो येतो. परत दुसरी गोष्ट, 60 मिनिट 100 क्वेश्चन, सगळ्यात मोठं गणित हे 60 मिनिट 100 क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढे जाऊन मी म्हणेन तुम्हाला 3 गोष्टी. प्रिलिम्स जर म्हटलं आपण तर मॅथ्स अँड सायन्स, बरोबर आहे. मेन्सचा विचार केला इंग्लिश प्लस मराठी व्याकरण. ज्यांचं मराठी इंग्लिश व्याकरण चांगलं आहे किंवा ज्यांनी अभ्यास केल्यानंतर मार्क पडू शकतात त्यांनीच कंबाईनचा नाद करा. फक्त प्रिलिम पासून काहीही होत नाही, फक्त मेन्स वाढतात आणि नंतर बॅचेस टाकावं लागतात की आम्ही 50 मेन्स दिल्या 100 मेन्स दिल्या. तुम्हाला मी परत ते सांगतो, तुम्हाला इथे काय करायचंय हे तुमचं क्लिअर असलं पाहिजे. तुम्हाला जर पोस्ट मिळवायची आहे ना तर पोस्ट मिळवण्याची परीक्षा असते मेन्स. ज्या परीक्षेची तुमची मेन्स चांगली होऊ शकते त्याला पाहिजे तर 1 वर्ष 2 वर्ष वेट करावं लागलं तरी चालेल, पण जर तुमची मेन्स तगडी असेल तर फक्त एकदा प्रिलिम्स निघूस असतं, प्रिलिम्स निघाले की तुम्ही वापस येत नाही. याच्या उलट ज्यांची मेन्स चांगली नाही, प्रिलिम्स वारंवार काढतात, ते फक्त आणि फक्त कंटेंटचं काम करायला, टीचिंगला आणि नवीन बॅचेस टाकायला, टेलिग्रामला, ऑफलाईनला कामाला येतात. याच्या पलीकडे नाही. तुमचं ध्येय काय आहे हे तुम्ही अगदी क्लिअर केलं पाहिजे की मला इथे काय पाहिजे, मला पोस्ट पाहिजे का रिझल्ट पाहिजे. तो कशातून मिळणार आहे? तो मेन्समधून मिळणार आहे. मेन्समध्ये संयुक्तच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठं जे स्ट्रगल आहे ते आहे लँग्वेज. जर तुम्हाला 80च्या कमी मार्क येणार असतील, इथं तुम्हाला लागणार 80+ पेक्षा जर कमी मार्क येणार असतील तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू क्लिअर द एक्झाम. राज्यसेवेत मी 75+ सांगितलेला फॉर्म्युला 100% आजही खरा ठरतो. कंबाईनच्या बाबतीमध्ये 80+ फॉर्म्युला उद्याही तो पक्काच ठरणार आहे. याच्या पलीकडे जाऊन मी अजून तुम्हाला गोष्ट सांगेल, कंबाईन मध्ये जे आहे तर राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह करणारे जवळपास सगळेच जण एक संधी शोधतात, राईट. आणि त्यात अजून जनरलच्या बऱ्याचशा जागा त्या ठिकाणी नाही आहेत. त्यामुळे लॉंग टर्मचा जर विचार करत असाल की मला कधी ना कधी गॅस स्टडी करायची आहे तर तुम्ही निश्चितपणे राज्यसेवेचा विचार करू शकता. राज्यसेवेमध्ये 2-3 गोष्टी, एक जी आहे सगळ्यात आधी आपण निगेटिव्ह गोष्टी बघूयात. राज्यसेवेच्या निगेटिव्ह मध्ये काय की पहिला एक्सपिरियन्स आहे डिस्क्रिप्टच्या बाबतीमध्ये. दुसरं गोष्ट काय, सिलेबस थोडा मोठा आहे, बरोबर आहे. त्यानंतर अजून राज्यसेवेच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह जर आपण विचार केला की राज्यसेवा परीक्षा कशी असणार, काय असणार आहेत, वॅकन्सी जागा थोड्या कमी आहेत, जागा कमी आहेत, हे पण आपल्याला बघावं लागेल. राज्यसेवेच्या बाबतीमध्ये जर आपण पॉझिटिव्ह विचार केला, सगळ्यात पहिलं राज्यसेवेच्या बाबतीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह काय बघायला मिळतं, 2026ला, आता जरी नाही तर 2026ची तयारी जर करत असू आतापासून ही तयारी करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं, 26ला जागा पण चांगल्या येतील, बरोबर, त्यावेळेस आपली मेन्स तयार झालेली पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय की सेम गोष्ट, हा जो पॉइंट आहे ना कुठला की पहिलाच एक्सपेरिमेंट आहे, हा तुमचा पॉझिटिव्ह मध्ये जातो की फर्स्ट असल्यामुळं पहिला असल्यामुळं संधी खूप जास्त त्या ठिकाणी असणार आहे. आपण जर एफएसओचं एक्झाम्पल बघितलं, मेट्रोलॉजीचं बघितलं, आता झाल्या फॉरेस्टच्या मेन्सचं बघितलं तर खूप आणि चांगली अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. त्यानंतर अजून राज्यसेवेच्या बाबतीमध्ये जर पॉझिटिव्ह बघितलं आपण तर काय काय गोष्टी होणार आहेत. सगळ्यात पहिलं की मेन्स देणारे विद्यार्थी जे आहेत अब्सेंट खूप असणार आहेत, कारण बरेच जण ऑब्जेक्टिव्ह करणारे होते. त्यानंतर अजून
UPSC ची तयारी करणाऱ्यांचे स्कोर कमी आहेत, ते कॉम्पिटिशन मध्ये नसतील. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जी आहे, तर जी मोस्टली कॉम्पिटिशन आहे, माझं म्हणणे फक्त 500 विद्यार्थी जे आहेत यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. कारण बाकीचे काही क्लास लावणार नाहीत, काही करणार नाहीत, काही नाही. आणि बाकी मार्केटमध्ये तुम्हाला असं वन स्टॉप डेस्टिनेशन सगळे एका ठिकाणी असणारे फार बोटावर मोजण्याएवढे इन्स्टिट्यूट किंवा लोक आहेत. आणि जर तुम्ही तिथं गेला नाहीत तर तुमचं मॉड्यूलमध्ये काहीही होणार नाही, रिझल्ट पर्यंत दुर्दैवानं तुम्ही जाणार नाही. ऑब्जेक्टिव्ह मध्ये जे बघितलं मला तेच इथेही दिसतं. तुम्ही एसएचं खूप चांगलं मॉड्यूल केलं, एथिक्सचं चांगलं मॉड्यूल केलं, GS1चं चांगलं मॉड्यूल केलं, GS2चं केलं, GS4चं केलं, एक ठिकाणी ऑप्शनलचं केलं. सगळ्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर 1-2 विषयात खूप चांगले मार्क आले, पण सिलेक्शन पर्यंत जाता आलं नाही. हीच गोष्ट इथेही होणार आहे. कारण काय होतं की इकडे काहीतरी क्लास लावला, तिकडे टेस्ट सिरीज लावली, याचं गायडन्स घेतलं, पर्सनल मेंटरशिप त्याची लावली, काहीही तारतम्य, बॅलन्स आणि सिंक्रोनायझेशन आणि एक युनिफॉर्मिटी त्याच्यात नसणार आहे. आणि जर युनिफॉर्मिटी नसेल तर आउटपुट मात्र त्या ठिकाणी फार कमी मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही की फक्त माझ्याकडे या. पण जर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायची असेल तो 1-to-1 गायडन्स, ज्याला मार्क कसे वाढवायचे, पेपरमध्ये काय लिहायचं, कशाला व्हॅल्युएशन पॉईंट मिळणार आहेत, करंट कसं लिंक करायचं, कुठं केस स्टेट टाकायच्या, कुठं नंबर्स टाकायचे, कुठं डेटा टाकायचा, कुठं रिपोर्ट टाकायचे, कुठं स्कॉलर्स थिंकर्स कोट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी ज्याला कळतात त्याच्याकडे जर तुम्ही गेला नाहीत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये, तर मला असं वाटतं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला यश मिळण्याचे चान्सेस फार कमी असतील. लकीली सगळ्या गोष्टी वर्कआउट झाल्या तरच होईल, अदरवाईज नाही. UPSCचा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो की आत्ता मार्केटमध्ये मी जे बघतोय, बँगलोरमध्ये हे करत असताना 4-5 वर्ष इनसाइटमध्ये शिकवत असताना, तिथं मेंटरिंग करत असताना माझा जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे की जोपर्यंत तुम्ही 1-to-1 एखाद्याशी बोलत नाही तोपर्यंत इम्प्रूव्ह होत नाही. शुभम नागरगोजे IPS, शुभमच्या पेपरच्या बाबतीमध्ये अँथ्रोच्या मी स्वतः 2-2 तास त्याच्या रूमवर जाऊन एक प्रश्नावर डोकं आपटून सगळ्या गोष्टी केल्या होत्या. तेव्हा ते तेवढे मार्क तिथपर्यंत जाता आलं होतं. दुर्दैवानं त्याच्यानंतर त्यांना काही गोष्टी केल्या नाही, परत अपग्रेड सर्व्हिस पण झाली नाही. ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी मान्य करावी लागेल, ऍक्सेप्ट करावी लागेल. आणि तुम्हाला जर डिस्क्रिप्टिव्ह मधून पोस्ट पाहिजे असेल तर मी सांगतो तसं वन स्टॉप डेस्टिनेशन तुम्हाला पाहिजे की जिथं सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी व्यवस्थितपणे करता येतील, इन्क्लुडिंग GS आणि ऑप्शनल. तिथं 3 महत्वाच्या गोष्टी असतील, एसे, इथिक्स आणि ऑप्शनल. हे 3 डिसाईड करतील तुम्ही इन आहेत का आउट आहेत. GS 1-3 मध्ये फार फरक पडणार नाही, ही गोष्ट मी तुम्हाला आत्ताही लिहून देतो. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना नवीन जॉईन केले, ज्यांना माहित नाही, जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला तेव्हापासूनचे पहिल्यापासूनचे व्हिडिओ बघा. मी काय काय व्हिडिओ बनवला होता की सावधान हा यासाठी होता, जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असाल तर फक्त मेन्स करून फायदा नाही, प्रिलिम्स खूप ट्रिकी असणार आहे. आणि तसंच झालं, UPSC करणाऱ्यांना प्रिलिम्स क्लिअर करता आली नाही. UPSCची मेन्सची तयारी होती, आता पोस्ट मिळू शकली असते पण प्रिलिम्सच्या बाहेर आहेत. दुसरं रिव्हिज अटेम्प्ट तुम्हाला मी सांगितलं होतं, ऑब्जेक्टिव्ह तयारी करणारे मुद्दामहून परीक्षा देतील आणि ह्यावेळेस पण त्यांनी तसंच केलंय. मुद्दामहून परीक्षा दिली, 130+ त्यांचे स्कोर आहेत. कदाचित ते मेन्सला जाणारही नाहीत, कदाचित फॉर्मही भरणार नाहीत, पण त्यांनी प्रिलिमचा कट ऑफ 100% त्या ठिकाणी वाढवून ठेवला. यात काहीही गैर नाही किंवा यात मान्य करण्यासारखं काही मला वाटतं राहिलं नाही. हे सगळ्यांना मान्य, सर्वश्रुत आहे. त्यामुळं ही गोष्ट घ्या लक्षात की आपल्याला प्रत्येक बाबतीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्ट आहेत आणि आपला जो डिसिजन आहे तो फॅक्ट बेस असला पाहिजे. आपला जो डिसिजन आहे तो विचार करून घेतलेला पाहिजे, मेरिट बेस असला पाहिजे आणि आपल्या डिसिजनवर आपण ठाम राहिलं पाहिजे. एक कॅल्क्युलेटेड रिस्क आपल्याला घ्यावा लागेल तरच आपल्याला तो रिवॉर्ड मिळतो. रिस्क शिवाय तुम्हाला रिवॉर्ड मिळत नाही. जर मोठं काही पाहिजे असेल तर वेटिंग थोडीशी लागते, पेशन्स लागतो, पर्सिव्हरन्स लागतं आणि ते जर आपल्यामध्ये असेल तर निश्चितपणे ते मिळतं. हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. UPSC मधून जेव्हा पोस्ट मला मिळाली त्यावेळेस मी बघितलं की सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होतो, पण जी पोस्ट मिळाली ती त्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या अभ्यासावर, त्या तयारीवर मिळालेली होती. तुम्हाला कुठे ना कुठेतरी एक चांगलं प्रामाणिकपणे कष्ट घेऊन डायरेक्टेड वेनं अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि तुम्हाला मी सांगेल, जे काय तुम्हाला डिसिजन असेल तो घ्या, जिथं जॉईन व्हायचं तिथं व्हा. माझं त्याच्याबद्दल काहीही म्हणणं नाही किंवा कधीही मी असं म्हटलेलं नाही. पण तुम्हाला इथेही काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करू शकता. हा जो नंबर आहे 87चा हा माझ्याकडे असतो, 8788657440, आणि तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. बाकी तेच सांगेल, चलत चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि असे व्हिडिओ बनवले पाहिजे का नाही याच्या बाबतीमध्ये जर तुमचं काय म्हणणं असेल तर निश्चितपणे खाली कमेंट करून सांगा, म्हणजे पुढे असे व्हिडिओ बनवायचे की नाही हे मलाही कळेल. सो थँक्यू.